पुष्पा स्टाईलने लसूण गोण्याच्या आड अफूची वाहतूक शिरपूर तालुका पोलिसांनी उधळली असून पिकअप वाहनासह 17,76,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कृपाल सिंह उमेश सिंग राजपुरोहित वय 35 राहणार येवला जिल्हा नाशिक, रघुनाथ सिंग कचरू सिंग गुजर वय 21 राहणार मध्य प्रदेश असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहे। शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पळासनेर गावाजवळ असणाऱ्या निवडणुकीच्या चेकपोस्टजवळ सापळा रचत सदरची कारवाई करण्यात आली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे। निवडणूक 2024 साठी आपण जे चेक नाके लावण्यात आलेले आहेत त्या चेक नाक्यावर एनडीपीएस ऍक्ट खाली काही बँड सीजर्स आपल्याकडे येत आहेत अशी माहिती श्रीराम पवार सिनियर पीएस सांगली पोलीस यांना धुळे जिल्ह्यामध्ये मिळाली होती। त्यांनी ट्रॅप लावला असता दोन आरोपी कृपाल सिंग उमेश सिंग राजपुरोहित आणि दुसरा आरोपी रघुनाथ सिंग कचरू सिंग गुजर हे दोन्ही राहणारा मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आहेत। तर यांच्याकडनं एक ट्रक आपण सीज केलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ तोडा म्हणजे एनडीपीएस ऍक्ट खाली जे ओपीएम बोंडे असतात त्याला ड्राय करून जो तोडा नावाचा पदार्थ असतो तो आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला ओपीएम जवळजवळ 2-2.5 किलो ओपीएम मिळालेला आहे आणि 72 किलो आपल्याला आहे तोडा जे एनडीपीएस ऍक्ट खाली बँड आहे असं आपल्याला मिळालेलं आहे। असा एकूण आपण 17,75,000 रुपयाचा साधारणतः माल आज इथं सीज केलेला आहे। दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि हा माल जो आहे हा झावरा मध्य प्रदेश या गावातून येत होता आणि पुढे तो महाराष्ट्रामधील एका मुख्य ठिकाणी जाणार होता। त्याच्या तपासामध्ये आपण तपास चालू आहे। त्यांच्याबद्दल आता माहिती देणं योग्य होणार